रामकृष्ण हरी. सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता हा जगदविचार ज्यांनी दिला ते संत तुकोबराया, महावैष्णव संत ज्ञानेश्वर माऊली आणि शेगावीची आराध्य दैवत या शेगाव नगरीचं ग्रामदैवत सद्गुरू गजानन महाराज यांना कोटी कोटी वंदन. सज्जन हो, आज महाराष्ट्रामध्ये या आषाढ महिन्यामध्ये सर्व रस्ते वारीच्या दिंड्यांनी फुलून गेलेले आहेत. आज प्रत्येक रस्त्यानं हरिनामाचा गजर चालू आहे. आळंदीवरून संत ज्ञानोबा निघालेले आहेत, देहूवरून संत तुकोबा निघालेले आहेत, आमच्या त्र्यंबकेश्वरून निवृत्तीनाथ महाराज निघालेले आहेत, मुक्ताबाई निघालेले आहेत आणि आमचे सद्गुरू गजानन महाराज सुद्धा निघालेले आहेत. महाराष्ट्रातून अवघी सगळी संत मांदियाळी मार्गस्थ झालेली आहे त्या विठुरायाला भेटण्यासाठी. आणि तो विठुराया या सगळ्या भक्तगणांची वाट पाहतोय, जणू काही आपली लेकरं या ठिकाणी येत आहेत आणि तो त्यांना बोलवतोय आणि सांगतोय की आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगतसे गुज पांडुरंग. आषाढी आणि कार्तिकीला मला विसरू नका, तुमचं योग क्षेम आणि कुशल मी स्वतः चालवेल असा विश्वास या विठुरायाने त्यांना दिलेला आहे. आणि काय सांगतो तो विठुराया की तुम्ही माझ्याकडे या आणि माझ्याकडे आल्यानंतर हा जो संसाराचा भवसागर आहे हा फक्त कमरे इतका खोल आहे आणि या कमरे इतका खोल असणारा हा भवसागर तुम्हाला तरून जाण्यासाठी या माझ्या नामाचा तुम्ही गजर करा. मुखामध्ये हरिनाम आणि अंतरात्म्यामध्ये विठ्ठलाची मूर्ती आणि जगाच्या कल्याणाचा विचार ही सगळी संत मांदियाळी घेऊन निघालेली आहे. खांद्यावरती भगवी पताक आहे जे धर्माचं रक्षण करत आहे. धर्मरक्षावयासाठी करणे आटी आम्हासी हा संतांचा विचार धर्माच्या रक्षणासाठी निघालेले आहेत. छत्रपती शिवरायांनी या वारीला सामर्थ्य दिलं होतं, संरक्षण दिलं होतं. छत्रपती संभाजींनी सुद्धा या दोन्ही राजांनी ही वारी अखंडपणे सांभाळली आणि पुढच्या असंख्य काळामध्ये ही वारी नंदादीप झाला भक्तीचा. आणि या भक्तीच्या नंदादीपामध्ये प्रत्येक वारकऱ्यानं आपल्या भक्तीचं तेल, आपल्या भक्तीची वात त्यामध्ये प्रज्वलित केली. आणि ही भक्ती पुढच्या विज्ञान युगामध्ये सुद्धा मध्ययुगीन कालखंडामध्ये 13व्या शतकामध्ये संतांनी सुरू केलेली ही वारी, खरं पाहता वारी ही प्रथमतः महादेवानी केली होती आणि ती महादेवाची वारी भजनकरी महादेव आणि त्या महादेवाने सुरू केलेली ही वारी पुढच्या कालखंडामध्ये त्या परंपरेपासून आज वारकरी परंपरेपर्यंत ही चालत आलेली आहे. सज्जन हो, वारी म्हणजे काय? वारी म्हणजे फक्त पायाने चालले नव्हे, फक्त अंतर कापणे नव्हे, तर तो प्रवास आहे देहापासून देवत्वापर्यंतचा, आत्म्यापासून परमात्म्यापर्यंतचा. आणि जेव्हा हा प्रवास आत्म्यापासून परमात्म्यापर्यंत पोचतो, देहाकडून देवापर्यंत पोचतो, तेव्हा माणसाला खरं जीवन जगण्याचं समाधान प्राप्त होते, खरा आनंद प्राप्त होतो जीवनामध्ये. आणि एकादशी म्हणजे फक्त उपवास नव्हे, तर आपल्या जीवनामध्ये जे द्वेष, मत्सर हे जे षड्रिपू आहेत, स्पर्धा, असूया, ईर्ष्या, या सगळ्या 6 षड्रिपूंना बाहेर काढून टाकण्यासाठी केले हे व्रत आहे. आणि साक्षात तुकोबराया सुद्धा सांगतात की पंढरीची वारी आहे माझे घरी, आनिक न करी तीर्थव्रत, व्रत एकादशी करीन उपवासी, गायीन हरदिशी मुखी नाम. आणि ही पंढरीची वारी माझ्या घरी परंपऱ्यापासून आहे, असंख्य कुळापासून आहे आणि परंपरेनं चालत आलेली ही वारी मी माझ्या कुटुंब पुरुषापासून, माझ्या मूळ पुरुषापासून मी घेतलेली आहे. आणि आमच्या सर्वांचं आराध्य दैवत हे साक्षात परमात्मा पांडुरंग आहे. कोण आहे हा परमात्मा? ज्यांना या भक्तीच्या परंपरेमध्ये त्या भक्त पुंडलिकानं माय बापाच्या सेवेचा आदर्श निर्माण केला आणि आई वडिलांची सेवा करता करता जेव्हा हे परब्रह्म त्या भक्तीला पाहून, त्या सेवेला पाहून प्रसन्न झालं, तेव्हा भक्त पुंडलिक त्या पंढरपूरच्या वाळवंटामध्ये एक वीट फेकतात आणि सांगतात की या विटेवर तू उभा राहा, मला माझ्या आई वडिलांची सेवा पहिल्यांदा करायची आहे आणि तू इथं जोपर्यंत माझी सेवा होत नाही तोपर्यंत तुम्ही इथं उभे राहा भगवंता. आणि ते सावळं परब्रह्म त्या असंख्य 28 युगापासून कमरेवरती हात देऊन उभा आहे आणि त्या एका भक्त पुंडलिकानं या सावळ्या परब्रह्माला एका विटेवरती उभं केलं. सज्जन हो, की ही भक्तीची परंपरा महादेवानी सुरू केल्यानंतर वारीची ही परंपरा महादेवाच्या पुढच्या कालखंडामध्ये असंख्य देवांनी ही वारी केली. आणि मी तुम्हाला सांगेल की या वारीचं महात्म्य माणसाच्या जीवनामध्ये जेव्हा कायापालट होतो विचारांचा, कारण संतांनी सांगितलंय की जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. जेव्हा मनुष्य
इतरांच्या कल्याणाचा विचार करतो, जगाच्या कल्याणाचा विचार करतो, तेव्हा मनुष्य हा स्वतःचं आत्मकल्याण सुद्धा साधत असतो. आणि खरं म्हणजे तुम्हाला सांगितलं पाहिजे की या जगाचा एक सिद्धांत आहे, सिंपथी इज द बेस्ट पॉलिसी इन द लाईफ. माणसाच्या आयुष्यामध्ये सहानुभूती, परोपकार यासारखं मोठं तत्वच कोणतं नाही. पण आज या विज्ञान युगामध्ये सगळी लोक स्वतःच्या स्वार्थापोटी आज जीवन जगताना दिसत आहेत. मग वारी करून उपयोग काय हो, उपवास करून उपयोग काय हो? जोपर्यंत विचारांचा कायापालट, विचारांचा बदल आपल्या आयुष्यामध्ये होणार नाही सज्जन हो, तोपर्यंत खरी वारी आपल्या आयुष्यामध्ये घडू शकणार नाही. खरा उपवास आपल्या आयुष्यामध्ये घडू शकणार नाही. दिवसभर उपवासी राहिलं, देहाला क्लेश दिला, हा फक्त उपवास का? पण विचारांचा उपवास तेव्हा आपण करणार. आज लोकांच्या मनामध्ये इतकी असूया, इतकी स्पर्धा, इतकी चिंता, आज इतकं कठीण आहे की पलीकडच्या घरामध्ये जर एखादी मोठी वस्तू विकत घेतली गेली असेल तर अलीकडच्या घरामध्ये आज रात्रभर झोप लागत नाही, इतकी स्पर्धा वाढलेली आहे, इतकी ईर्ष्या वाढलेली आहे. पण जेव्हा आपण या जगाला सर्व देहाभोवती पाहतो, देवाभोवती पाहतो, तेव्हा मला असं वाटतं की आत्मैव आत्मना बंधू गीतेचा विचार आहे की तू पहिल्यांदा स्वतःला ओळख, आत्म्याला परमात्मा मान, आणि या अंतरंगामध्ये बसलेला परमात्मा जेव्हा तू जाणतोस, जेव्हा तू ओळखून घेतोस, तेव्हा तुला खरा सत्याचा विजय होईल, सत्याची जाणीव तुला होईल. आणि जोपर्यंत सत्याची जाणीव होत नाही तोपर्यंत हे परब्रह्म तुला भेटू शकत नाही. सांगितलं पांडुरंगाष्टकामध्ये, महायोग पीठे तटे भीमरत्याम वरम पुंडरीकाय दातून मुनिंद्रे समागत्य तिष्ठंत महानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. त्या परब्रह्माला भजण्यासाठी आणि त्याला आळवण्यासाठी हे पांडुरंग अष्टकामधलं जे स्तवन आपल्याला सांगते की तो भगवंत भक्तीचा भुकेला आहे. आणि देव हा भावानं सापडतो. जसा तुमचा भाव असेल तसा तुमचा देव असतो. आणि भाव पडे आकडे येळविनाकडे कर्तरी आवडे तैसा हरी. तो भगवंत फक्त भावानं सापडतो, देव हा भावानं सापडत असतो. आणि सर्वा घटी राम देहादेगी एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. जो माझ्या हृदयामध्ये आहे तो तुमच्या हृदयामध्ये सुद्धा आहे. सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान असलेला हा पांडुरंग परमात्मा तुम्हाला प्राप्त करून घ्यायचा असेल सज्जन हो, तर तुम्हाला खरी वारी केली पाहिजे. मग वारीचं महात्म्य काय? माणसानं जेव्हा मुखामध्ये अखंड त्या हरिनामाचं चिंतन, मुखानं हरिनाम आणि पायानं अंतर चालत जाणं, कोणत्या दिशेनं हो? माणसाच्या जीवनाच्या प्रगतीच्या दिशेनं. त्या परब्रह्माला तुम्ही भेटण्यासाठी गेलात, तुम्ही एक पाऊल त्याच्या दिशेनं टाकलं सज्जन हो, तर तो 1000 पावलं तुमच्या दिशेनं टाकतो. आणि मला असं वाटतं की परमात्म्यानं आपल्याला त्याच्याकडे बोलवणं, त्याला जवळ करणं, आपल्याला मला असं वाटतं की भक्तीचा हा खरा मोठा आविष्कार आहे. हा सगळ्या संत मांदियांनी वारी कशासाठी केली आणि वारी म्हणजे काय? तर वारी म्हणजे हे तत्व असं आहे की आज आपल्या संसारामध्ये गुंतून पडलेला हा मानव देह, हा सगळा माणूस जीव, हा जीव या मायेपासून बाहेर निघाला पाहिजे. आणि संसाराची माया प्रत्येकाला सुटू शकत नाही, आणि ही संसाराची माया सुटली पाहिजे यासाठी ही वारी आहे. तुम्ही शेतकरी असाल, नोकरी करत असाल, व्यावसायिक असाल, तुम्हाला प्रत्येकाला तुमचं कर्तव्य आहे. आणि हा कर्तव्य बोध सांभाळता सांभाळता काही दिवस, काही क्षण देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधी गेल्या. आणि ती मुक्ती प्राप्त करायची असेल तर भक्ती केली पाहिजे. आणि या भक्तीच्या साधनेचा कळस कुणी असेल तर तुकोबराय. या संप्रदायानं माणसाला समाधानाचा भाव दिला. वारकरी संप्रदाय माणसाला समाधानानं जीवन जगायचं शिकवतो. कारण 700 वर्षापूर्वी जेव्हा या वारकरी परंपरेचा पाया घातला गेला तो ज्ञानोबांनी घातला. यावरती भिंती चढवल्या नामदेवानी, यावरती घुमट चढवला संत एकनाथांनी, आणि कळस होण्याचं भाग्य लाभलं संत तुकोबांना. आणि या भक्त परंपरेचं हे मंदिर उभारण्याचं काम केल्यानंतर त्यावरती पताका फडकवण्याचं काम कोण केलं असेल तर आमच्या स्त्री संतांनी केलं आहे. जनाबाई असेल, मुक्ताबाई असेल, सोयराबाई असेल, या सगळ्या स्त्री संतांनी पताका होऊन हा भागवत धर्माचा कळस, हा मंदिर तेवत ठेवला, ही ध्वजा फडकती ठेवली. आज आमच्या शेगावमध्ये याच भक्ती परंपरेचं एक तत्व म्हणजे सद्गुरू गजानन माऊली. माघवद्य सप्तविधला हे परब्रह्म देवीदास पातुरकरांच्या वाड्यासमोर प्रगट झालं. आणि पत्रावळीवरच्या भातांच्या शीतांचा आस्वाद घेत हे परब्रह्म देवीदास पातुरकरांच्या वाड्यासमोर लोकांना दिसलं. बंकटलाल यांनी ते पाहिलं आणि त्यांनी पाहिल्यानंतर सांगितलं की तुम्ही हे जेवणाचं ताट घ्या. पण त्यांनी ते जेवणाचं ताट न घेता त्या भातांची
उष्ट्या पत्रावळीच्या भातांची शीतं उचलून खाल्ली आणि संदेश दिला, अन्नेन ब्रह्मीती, अन्न हे ब्रह्म आहे आणि अन्नाची काळजी घ्या. जो मनुष्य सज्जन हो माणसाच्या आयुष्यामध्ये अन्नाचा कण आणि भक्तीचा क्षण वाया जाऊ देत नाही, त्याला कधीही आयुष्यामध्ये कमी पडत नाही. म्हणून आमच्या गजानन महाराज संस्थांनी सुद्धा त्या अन्नाची महती जाणली आणि त्या परब्रह्मा दिलेल्या संतांच्या भक्तीचा आणि अन्नाचा संदेश जाणला. म्हणून आज लाखो लोक महाराष्ट्रातील देश विदेशातील या आमच्या शेगावमध्ये अन्नाचा आस्वाद घेतात, महाप्रसाद घेतात, अन्नाचं तत्व जाणलं. म्हणून प्रत्येक वारकऱ्यानं अन्नाचा कण वाया जाऊ देऊ नका आणि भक्तीचा क्षण ज्यावेळेस तुमच्या आयुष्यामध्ये येईल तो सुद्धा वाया जाऊ देऊ नका. जो कोणी मनुष्य आपल्या आयुष्यामध्ये संतांचा हा विचार, अन्नाचा कण आणि भक्तीचा क्षण वाया जाऊ देणार नाही, त्याचं आयुष्य धन्य धन्य होईल, कृतकृत्य होईल. हे सुद्धा मी तुम्हाला या निमित्तानं सांगितलं. मी तुम्हाला पुढे जाऊन सांगेल की या संतांनी आज आपलं आयुष्य सगळं समर्पित करून टाकलं. होय होय वारकरी वारी चुकून देहरी. ते म्हणतात की मी पंढरीचा वारकरी झालो पाहिजे आणि पंढरीचा वारकरी होता होता माझी वारी कधी चुकली नाही पाहिजे, एवढं मागणं त्या भगवंताला मागतात. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, तुझा विसर माझ्या आयुष्यामध्ये कधी पडू देऊ नसतो देवा. मग आज सज्जन हो, मी युवकांना सुद्धा आवाहन घेऊन सांगेल, ज्या युवा क्रांती चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्याशी बोलतोय सज्जन हो, या युवकांच्या जीवनामध्ये काया पालट झाला पाहिजे, त्यांनी पुढच्या आयुष्यामध्ये चांगलं जीवन जगलं पाहिजे, हे यासाठी आमचं चॅनल काम करते. आणि या चॅनलच्या माध्यमातून युवकांपर्यंत हा भक्तीचा संदेश पोहोचला पाहिजे, प्रत्येक वारकऱ्यांच्या मनापर्यंत हा संदेश पोहोचला पाहिजे, यासाठी हा वारीचा अट्टाहास आहे. मी तुम्हाला पुढे जाऊन सांगेल की वारी म्हणजे काय. तर वारी म्हणजे माणसानं आयुष्यामध्ये प्रामाणिकपणे वागणं. वारी म्हणजे काय, आपल्या आईवडिलांची सेवा करणं. वारी म्हणजे काय, आपलं जे कर्तव्य असेल, जे भगवंतानं काम तुमच्या हाती दिलं असेल, ती इमाने इतबारे करा, झाली तुमची वारी. आणि ही वारी करता करता सोबत मुखानं नाम घ्या. हातामध्ये तुमचं कोणतंही काम असेल पण मुखामध्ये राम नाम असू द्या, तुमचं आयुष्य कल्याणमय झाल्याशिवाय राहणार नाही. मी तुम्हाला सांगेल की माणसाचं आयुष्य क्षणभंगूर आहे. देह हा पाण्याचा बुडबुड आहे आणि जेव्हा त्या परमात्म्याचं बोलवणं येईल तेव्हा सगळी कामं सोडून आपल्याला निघून जावं लागेल. म्हणून दिलेल्या या टॉक टाइम मध्ये माणसाचं आयुष्य आपलं संपवून टाकायचं आहे, कृतकृत्य करायचं आहे, धन्य करायचं आहे. आणि म्हणून या दिलेल्या टॉक टाइम मध्ये, दिलेल्या रिचार्ज मध्ये आपलं आयुष्य आनंदीपणे जगायचं आहे. आज आम्ही जेव्हा चेहरे पाहतो, युवक आहे, वय वर्ष 25-30 आहे, व्यसनानं ग्रासलेला आहे, त्याच्याला व्यसन त्याला सुसू देत नाही. आज मोबाईलची ही पिढी सगळी स्क्रीनच्या याच्यावर दिसते आपल्याला. ही पिढी मोबाईल पिढी आहे, व्यसनाधीन पिढी आहे. याला काही लोक अपवाद असतील, पण या पिढीनं बदललं पाहिजे, यासाठी वारी आहे. उपवास कशासाठी, आत्मक्लेश नाही, पण माणसानं संयम ठेवला पाहिजे, शिस्त बाळगली पाहिजे. आणि जेव्हा संयम आणि शिस्त आमचा उपवास एकादशीचा शिकवतो की माणसानं दिवसभर उपवासी राहिल्यानंतर त्या भगवंताचं चिंतन करता करता वाईट विचारांचं डिलीट करून टाकायचं. या मोबाईलच्या युगामध्ये, विज्ञान युगामध्ये, या मोबाईलच्या सगळ्या युवकांना मी संदेश देईल की वाईट विचारांचं डिलीट करणं आणि चांगले विचार इन्स्टॉल करणं ही खरी वारी आहे आणि ही आधुनिक वारी आहे. आजच्या काळामध्ये चांगल्या विचारांचं सॉफ्टवेअर तुम्ही इन्स्टॉल करा, तुम्हाला चांगल्या प्रतीचा आनंद तुमच्या आयुष्यामध्ये प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला जे ज्ञान दिलं, तुम्हाला जे शिकवलं, तुम्हाला जे तुमचं उत्थान केलं, त्यांचे उपकार कधी विसरू नका. आणि हे उपकार माणसाच्या आयुष्यामध्ये जो कोणी आपल्या आई वडिलांना विसरत नाही, त्याचं आयुष्य सुद्धा धन्य धन्य होईल. मी पुढे जाऊन सांगेल की तुम्हाला पंढरीला जाता आलं नाही, प्रत्येकाला शक्य होणार नाही. काहींचं वय झालेलं आहे, काहींना संसाराची कामं आहेत, काहींना व्याधी आहेत, काहींना जबाबदाऱ्या आहेत. एकच काम करा, तुमची वारी झाली, तुमच्या आई वडिलांची सेवा करा आणि आपल्या आई वडिलांना 5 प्रदक्षिणा मारा, एकादशीचा उपवास करा आणि संकल्प करा की आजपासून मी माझ्या कोणत्याही बोलण्यानं, मी कोणत्याही वागण्यानं माझ्या आई वडिलांना दुखवणार नाही, माझ्या गुरुजनांना दुखवणार नाही. तुमची खरी पंढरीची वारी झाली. हेही शक्य नसेल, एकच काम करा, त्या विठोबाच्या नावानं, मुलगी असेल आपल्या आईच्या नावानं, मुलगा असेल आपल्या वडिलांच्या नावानं एक झाड लावा आणि एक झाड लावल्यानंतर त्याला रोज भक्तीचं पाणी घाला आणि त्या आई वडिलांकडे पहा, त्या आई वडिलांना आनंदी ठेवण्याचं काम करा. इकडे झाड वाढेल, तिकडे तुमच्या आयुष्यामध्ये ते वृक्ष वाढण्याचा आनंद सुद्धा वाढेल. इतकी साधी सोपी वारी मी तुम्हाला सांगतो. ही वारी तुम्हाला कोणीही सांगणार नाही. आणखी सोपी वारी सांगतो,
तुम्ही तुमच्या मनामध्ये सकाळी उठल्यानंतर या जगाचं कल्याण कसं होईल आणि सोबतच माझ्या आईवडिलांचं कल्याण कसं होईल, माझ्या गावाचं कल्याण कसं होईल, माझ्या तालुक्याचं कल्याण कसं होईल, जिल्ह्याचं कसं होईल आणि देव असे देश माझ्या देशाचं कल्याण कसं होईल, हा विचार तुम्ही करा. झाली तुमची पंढरीची वारी. आणि या सगळ्या विचारांसह जेव्हा एखादा माणूस जगतो तेव्हा त्याला जीवनाचा खरा मार्ग सापडत असतो. मी पुढे जाऊन तुम्हाला सांगेल की माणसाच्या आयुष्यामध्ये संकट असंख्य येतील हो, पण त्या आज कोरोना काळामध्ये 2 वर्ष हे जग बंद ठेवलं. मी तुम्हाला सांगेल सज्जन हो की ज्या न दिसणाऱ्या कोरोनाच्या विषाणूनं हे जग बंद ठेवलं, तो न दिसणारा व्हायरस लाखो लोकांना मारून टाकू शकतो, तर संकट काळामध्ये मृत्यूमधून एकच वाचू शकतो, तो म्हणजे परमात्मा पांडुरंग. तो विषाणू तुम्हाला मारू शकतो, तो तुम्हाला जगवू कोण शकतो, तो परमात्मा पांडुरंग. फक्त विश्वास ठेवा. आणि सगळ्या संतांनी सांगून ठेवलं, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा, आणि माणसाच्या आयुष्याचा नाश करू नका, वेळ गमावू नका, व्यसन करू नका आणि आपल्या आई वडिलांना कधी अंतर देऊ नका, हे सुद्धा संत सांगतात. आणि म्हणून जगताना या संतांचे अनंत उपकार या जगावरती आहेत. कारण संत जागवतात, शिकवतात आणि सांभाळतात सुद्धा. आणि जे संत जागविती, शिकविती आणि सांभाळती ते संत. आणि संत कोण हो? तेची संत ज्यांचा हेतू विठ्ठली. आणि म्हणून या संतांनी आपल्याला विवेक दिलेला आहे, विचार दिलेला आहे. आणि जो कोणी विचार करू शकतो, जो कोणी विवेकानं वागू शकतो, तो त्याच्या आयुष्यामध्ये प्रगती करू शकतो. आता तुम्हाला माहित असेल, माऊली सुद्धा सांगतात की चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे केजी. संतांनी सांगितलंय, माऊली सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये की ज्या ठिकाणी चंद्र आहे त्या ठिकाणी चांदण्या आहेतच, काही सांगण्याची गरज नाही. ज्या ठिकाणी शंभू महादेव आहे त्या ठिकाणी पार्वती माता आहेच, काही सांगण्याची गरज नाही. पण ज्या ठिकाणी संत आहेत त्या ठिकाणी विवेक आहे, विचार आहे. आणि हा विवेक आणि विचार ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी उत्थानाचं काम आहे, विवेकाचं काम आहे. त्या संतांनी सांगितलेली ही वारी आहे. आणि या सगळ्या संतांनी ही पायी वारी केली, भगवंताचं नाम केलं, जगाच्या कल्याणाचा विचार केला, आत्मकल्याणाचा विचार केला आणि यातून या जगाला एक वेगळी दिशेचं काम केलं. एक छोटीशी पंक्ती म्हणत होती, एका पंक्तीनं प्रश्न केला त्या सूर्याला की हे देवा, त्या सूर्यानं प्रश्न केला या जगाला की मी गेल्यानंतर या जगाचं कसं होईल, याला उजेड कोण देईल. ती छोटीशी पंक्ती सांगत होती की हे देवा, तू काही चिंता करू नको सूर्यदेवा, तू गेल्यानंतर मी माझ्यापरीनं, माझी जेवढी ताकद आहे, माझी जेवढी शक्ती आहे, तेवढा उजेड देण्याचं काम मी या जगाला करेल. आपण सुद्धा सत्कर्म करून, चांगला विचार करून आपल्या परीनं या जगाला उजेड देण्याचं काम करू, चांगला विचार देण्याचं काम करू. नाही तर आज तर सगळ्या जगाला आग लागलेल्या वाईट विचारांची, आणि सगळं जग सैरा वैरा धावते स्पर्धेमध्ये. आणि ते जेव्हा जंगलाला आग लागते तेव्हा वाघ धावतो, सूर्य धावतो, हत्ती धावतो, हरिण धावते, पण आग विझवायला कोणी तयार नाही. पण एक छोटीशी टिटवी काय करते सज्जन हो, बाजूच्या तलावातलं पाणी घेते, आगीवर टाकण्याचं काम करते. बाजूच्या तलावातलं चोचीमध्ये पाणी घेते, आगीवर टाकण्याचं काम करते. झाडावरचा लबाडकोला म्हणतो, का गं बाई टिटवी, तुझा जीव येऊलुसा, तुझी चोच येऊलीशी, तू काय करतेस? तलावातलं पाणी घेते, आगीवर टाकते, तलावातलं पाणी घेते, आगीवर टाकते, काय फरक पडेल या चोचभर पाण्याने? सज्जन हो, त्या टिटवीचं उत्तर माणसाला खूप काही शिकवून जाते. ती टिटवी म्हणते, बाबा रे, या चोचभर पाण्याने ही आग विझेल की नाही मला माहित नाही, पण जेव्हा या आगीचा इतिहास लिहिला जाईल ना, तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यांच्या यादीमध्ये नसेल, आग विझवणाऱ्यांच्या यादीमध्ये असेल. आणि म्हणून मला आग विझवायची आहे. या जगाला लागली स्पर्धेची, ईर्षेची आणि असूयेची ही आग प्रत्येकाने विझवायची आहे. आणि ही आग विझवण्यासाठी पाणी होण्याचं काम या संतांनी केलेलं आहे. आणि म्हणून आपण सुद्धा आपल्या परीनं एकच विचार या जगाला देऊया की जला सको तो दीप जलाना, दिल जलाना मत सिखाना. जला सको तो दीप जलाना, दिल जलाना मत सिखाना. बिछा सको तो फूल बिछाना, काटे बिछाना मत सिखाना, काटे बिछाना मत सिखाना. तेव्हा हे जग सुंदर होईल, तेव्हा आपलं जगणं सुंदर होईल आणि तेव्हाच आपण आनंदानं जगू शकू. नाही तर आज सगळं जग आता विनाशाच्या जवळ पाळलंय, तापमान वाढलेलं आहे, झाडं कमी होत आहे, पाऊस कमी पडतोय. आणि म्हणून प्रत्येकाला भक्तीचा पाऊस पाडायचा असेल तर माणसानं चांगली कर्म केली पाहिजे आणि या पंढरीची वारी प्रत्येकानं केली पाहिजे असं मी आवाहन करेल. आणि कशासाठी हो ही वारी, कशासाठी? अवघाची संसार सुखाचा करीनं, आनंद भरीनं तिन्ही लोक. आणि हे सगळा जग
फक्त एकच जग नाही तर तिन्ही हा स्वर्गलोक, भूलोक, पाताळलोक या तिन्ही लोकांना आनंदमय करण्याचं काम, भक्तिमय करण्याचं काम प्रत्येकाने करूया आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये ती भक्तीची ज्योत प्रज्वलित करूया. रामकृष्ण हरी.